अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गुरुपुरुष अमृत योगावर आपण घरच्या घरी कोणती सेवा करायची. नवीन गाडी असेल, नवीन घर असेल, नवीन गोष्टी आपण गुरुपुरुष अमृत योगावर घेत असतो. मग त्या दिवशी कोणतेही यंत्र तंत्र लक्ष्मीकुंचन यांच्या नादी न लागता, कोणतीही वस्तू खरेदी न करता घरच्या घरी आपण सेवा कोणती करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. काय होतं, आपल्या तर काही गोष्टी आल्या की मग हे घ्या ते घ्या ते घ्या, नुसतं घ्या, हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या ते यंत्र घ्या, ब्रेसलेट घ्या, हे घ्या. हे काही घेण्याच्या नादी फंदात पडलोच नाही पाहिजे. आपण गुरुपुरुष अमृत गुरुवार त्या दिवशी सगळ्यात प्रथम आपले गुरु, तुम्ही देहधारी गुरुमंत्र घेतला असेल त्यांच्याकडून, किंवा तुमचे श्री स्वामी समर्थ महाराज गुरु असेल, आपल्या गुरूंचं पाद्यपूजन आणि आपल्या गुरूंचा अभिषेक आपण आपल्या घरच्या घरी करावा, किंवा दत्त महाराजांचा अभिषेक करायचा. ज्या घरामध्ये दत्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक होतो आणि ते तीर्थ आपण घेतो, तर जी बाधा असेल, काही गोष्टी असेल, त्या गोष्टी राहत नाही. म्हणून सगळ्यात पहिले आपण काय करायचं, उद्या आपण आपल्या घरी महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल, दत्त महाराजांची मूर्ती असेल, कोणाकडे नवनाथ महाराजांची मूर्ती असते, नवनाथ महाराजांचे फोटो असतात, कोणतेही गुरु असेल, कोणाकडे शंकर महाराजांची मूर्ती असेल, आपले कोणतेही देहधारी गुरु असेल त्यांचं पाद्यपूजन करावं, किंवा आपण आपल्या ज्या मूर्तीवर आहे ते श्री सुक्त पुरुष सुक्त उद्या गुरुपुरुष अमृत योगावर प्रत्येकाने करायचं. ही साधी सोपी. सगळ्यात पहिले ते झाल्यानंतर उंबरा पूजन, उंबरठा पूजन आपण कधी करतो, दर पौर्णिमा, दर अमावस्या. काही जण रोज करता, रोज केलं तरी काही हरकत नाहीये. घरामध्ये नकारात्मक जे गोष्टी आहेत ते बाहेर जातात. उंबरा पूजन कसं करायचं, खूप जण म्हणतात मग आमचे तो उंबरठा आहे तो लाकडी नाहीये, मग काय करायचं, तो दगडी असला, काही जण लाकडी नसतं ना, खूप ठिकाणी फ्लॅट सिस्टीम आहे, लाकडी नाहीये, दगडी असता, फरशी असेल, काही असेल, तरी पण हळदीचं लेपन प्रत्येकाने करायचं. उद्या प्रत्येकाने हळद असेल, हळदीचं लेपन आहे तर नुसता पट्टा जरी मारा, स्वस्तिक काढा, आपल्या दरवाज्यावर पण स्वस्तिक काढायचं, शुभ लाभ दरवाज्यावर लिहायचं. हे प्रत्येक पौर्णिमा गुरुपुरुष अमृत योगावर आपण प्रत्येकाने करायला पाहिजे. परत अन्नपूर्णा, आपण जिथं अन्न शिजवतो त्याचं पण पूजन आहे ते गुरुपुरुष अमृत योगावर करायला पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही. अग्निदेवताची पूजन करायला पाहिजे. अग्निदेवताचं पूजन आहे ते गुरुपुरुष अमृत योगावर आपण करायला पाहिजे. मग तुम्ही म्हणणार कोणतं यंत्रतंत्र घ्यायचं नाही, गळ्यातलं घ्यायचं नाही, कोणतं घ्यायचं नाही, हातातलं घ्यायचं नाही, काही घ्यायचं नाही, अंगठ्या नाही, काही नाही. काय घ्यायचं, आपण गुरुपुरुष अमृत योगावर एक स्वामी चरित्र पूर्ण वाचायचं. ही सेवा, स्वामी चरित्र तुम्ही सकाळी 5 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत एक संपूर्ण स्वामी चरित्र वाचायचं, किंवा संक्षिप्त गुरुचरित्र, स्वामी चरित्र, संक्षिप्त गुरुचरित्र, आणि नामस्मरण करायचं. गुरुपुरुष अमृत योगावर तुम्ही जेवढं जास्त नामस्मरण लिहून करणार किंवा जप घेऊन करणार, ते आपल्या सोबत येत असतं. लक्षात ठेवा. नवीन वाहन खरेदी असेल, घर असेल, भूमिपूजन असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही गुरुपुरुष अमृत योगावर करू शकता जास्तीत जास्त. मग त्या अन्नपूर्णाची देवी प्रत्येकाच्या घरामध्ये असते. नुसते देव घरात ठेवून नाही होत. अन्नपूर्णाची मूर्ती असते प्रत्येकाच्या घरामध्ये. त्या मूर्तीला पण उद्या अभिषेक करावा, त्याचे तांदूळ बदलायचे. आपल्याला वाचन करायला, स्वामी चरित्र वाचन करायला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागेल. हळूहळू वाचन करायचं. 21 अध्याय स्वामी चरित्र आहे, आणि स्वामी चरित्रामध्ये खूप ताकद आहे. स्वामी चरित्र तुम्ही कोणत्याही प्रकाशनाचं वाचा, बंधन नाही. कोणत्याही प्रकाशनाचं वाचा, असंच नाही यांचं वाचा किंवा त्यांचं असं नाही. स्वामी चरित्र कोणत्याही प्रकाशनाचं वाचू शकता. उद्या शक्यतो करून पिवळा कलरचे कपडे घालायचा प्रयत्न करा. म्हणजे घालाच असं नाहीये, पण उद्या आपण पूजा करणार असाल, दिवसभर पिवळे कपडे आहे ते उद्या दिवसभर घालायचा प्रयत्न करा. उद्याचा दिवस तुम्हाला कसा जातो ते मला अवश्य कमेंट करून सांगा. पिवळ्या वस्त्राला गुरुंना, ज्यांचा गुरु स्ट्रॉंग नाहीये किंवा गुरु ग्रह स्ट्रॉंग नाहीये,
उद्या त्यांनी पिवळ्या कलरचे कपडे घालायचे, रुमाल तरी ठेवा किंवा पिवळ्या कलरचे कपडे असेल, ड्रेस असेल, साडी असेल, काही असेल. पुरुषांनी पण आपला शर्ट असेल, काही असेल, ते पिवळ्या कलरचे घालण्याचा उद्या प्रयत्न करा. गुरुवारच्या दिवशी तरी पिवळं तुम्ही वस्त्र घालावं. गुरुवारच्या दिवशी तरी आपण म्हणतो ना की पिवळं वस्त्र का बरं घालायचं, कारण की उद्या तुम्ही घालून बघा तुम्हाला कसं पॉझिटिव्ह वाटतं आणि दिवसभर एक प्रकारची ऊर्जा कशी वाटते तुम्हाला, ते मला तुम्ही अवश्य कमेंट करून सांगा. पिवळा शर्ट घाला, पिवळं तुम्हाला जे घालता येईल कपड्यामध्ये, महिलांमध्ये ड्रेस असेल, साडी असेल, पिवळी चालेल. पुरुषांमध्ये पण तुम्ही सवळा असेल, ड्रेस असेल, तुम्ही घालू शकता. त्याची एनर्जी तुम्ही घ्या. उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घ्यायची. हळद असेल, गंध अक्षता हळद असेल ते घ्यावं. अभिषेक प्रत्येकाने आपल्या घरच्या घरी करावा. तुम्हाला सकाळी नाही जमला दुपारी करा, दुपारी नाही जमला रात्री करा. रात्री 12 वाजेपर्यंत आपण अभिषेक आहे तो अभिषेक करू शकतो. गुरुपुरुष अमृत योग हा खूप महत्वाचा आहे. त्या योगावर जर आपल्या घरी आपण सत्यनारायण पूजन असेल, सत्यनारायण पूजन पण घरच्या घरी करू शकता. साधं सोपं 5 अध्याय आहे ते वाचू शकता किंवा संक्षिप्त गुरुचरित्र प्रत्येकाने वाचावं. संक्षिप्त गुरुचरित्र, गुरुचरित्राची अवतरणिका, हे पर्याय आहे. याच्यामध्ये तुम्ही कोणतेही वाचू शकता. म्हणजे पूर्ण स्वामीचरित्र वाचलं तरी हरकत नाही. संक्षिप्त गुरुचरित्र, गुरुचरित्राची अवतरणिका, स्वामीचरित्राची अवतरणिका नित्यसेवेमध्ये आहे. गुरुचरित्राची अवतरणिका, स्वामीचरित्राची अवतरणिका आणि त्याच्यासोबत आपण नामस्मरण. आपल्याला उद्या जमलं तर उद्या रात्री 9:30 वाजता आपण सेवा आहे ती सेवा, सामूहिक सेवा आपण घेणार आहोत. 9:30 वाजता आपण स्वामीचरित्राची अवतरणिका असेल, गुरुचरित्राची अवतरणिका असेल, नामस्मरण असेल महाराजांचं, हे आपण उद्या रात्री 9:30 वाजता लाईव्ह यूट्यूब चॅनल श्री केतन कुलकर्णीवर सेवा घेणार आहे. म्हणून उद्या आणि पिवळं, हे जे पिवळं गंध असेल, महिला असेल, पुरुष असेल, पिवळं चंदन असेल, उद्या तरी कमीत कमी सगळ्यांनी पिवळं चंदन, पिवळं गंध प्रत्येकाने लावावं. पिवळं वस्त्र उद्या धारण करा. तुम्हाला काय अनुभव येतो मला अवश्य सांगा. आणि जे लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा आहे दिवे लावण्याची, तो व्हिडिओ पण सगळ्यांनी बघावा. तो व्हिडिओ बघून ती सेवा उद्यापासून सगळ्यांनी चालू करून द्या. आणि व्यंकटेश स्तोत्र उद्या दिवसभरात तुम्हाला जेवढ्या वेळेस जमेल तेवढ्या वेळेस तुम्ही व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये वाचा, मराठीमध्ये वाचा, कोणतेही वाचा. सकाळी 5 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत व्यंकटेश स्तोत्र जास्तीत जास्त आपण पठण करावं. त्याच्यासोबत महालक्ष्मी अष्टक असेल, सिद्धकुंजिका स्तोत्र असेल, हे सगळं आपण यूट्यूब चॅनल श्री केतन कुलकर्णीवर लाईव्ह उद्या रात्री 9:30 वाजता घेणार आहे. पण आपण आपलं वैयक्तिक पण सिद्धकुंजिका स्तोत्र असेल, महालक्ष्मी अष्टक असेल आणि व्यंकटेश स्तोत्र असेल, हे जास्तीत जास्त आपण उद्या सकाळी 5 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करा. चालता, बसता, उठता कधीही वाचा, असं काही बंधन नाही आहे. कारण की महाराजांनी सांगितलेलं आहे की प्रपंच करून परमार्थ करायचा आहे. सगळं सोडायचं नाही आपल्याला, प्रपंच करून परमार्थ करायचा आहे. सगळ्या गोष्टी करायच्या. अशा गोष्टी सगळ्यांनी कराव्या. तुम्हाला काय आलेला जो अनुभव असेल मला अवश्य सांगावं. मनापासून सेवा करायची, घाबरायचं नाही आणि महाराजांची सेवा उद्या आपण जास्तीत जास्त करावी. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.